माझ्या बाळा, प्रत्येक व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात येते ते तुमच्या भल्यासाठीच येते असं नाही. काही लोक असे असतात की ते हसून बोलतात, जवळचे असल्याचे दाखवतात, पण नकळत तुमची ऊर्जा, तुमचे भाग्य आणि तुमची मनशांती हिरावून घेतात. आज मी तुम्हाला अशा 5 प्रकारच्या लोकांविषयी सांगणार आहे, ज्यांच्यापासून अंतर ठेवणे हेच शहाणपण आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण यातील एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यातही असू शकते. योग्य संगत जीवन घडवते आणि चुकीची संगत जीवन बिघडवते. माझ्या बाळा, काही लोकांचे कायम कामच नकारात्मक बोलणे असते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर ते म्हणतील, यात काही फायदा नाही. तुम्ही नोकरी बदलणार असाल तरी म्हणतील, तुझ्याकडून काहीच होणार नाही. तुम्ही देवभक्ती करायला लागलात तरी सुद्धा म्हणतील की यातून तुला काय मिळणार. अशा लोकांना स्वतःवर विश्वास नसतो आणि ते इतरांचाही आत्मविश्वास कमी करतात. एक छोटी कथा ऐक. 2 मित्र डोंगर चढत होते. रस्त्यात अनेक लोक म्हणाले, तुमच्याकडून हे होणार नाही. एक मित्र घाबरला आणि परत गेला. दुसरा मात्र पुढे गेला आणि शिखरावर पोहोचला, कारण त्याने नकारात्मक आवाजांकडे लक्ष दिले नाही. तुझ्या आयुष्यातही असे अनेक आवाज येतील, पण तू तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव. रोज स्वामींचे नामस्मरण कर आणि मन मजबूत झाले की नकारात्मकता आपोआप दूर होते. स्वार्थी व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करते. काम असेल तेव्हा ती तुमच्या भोवती फिरते, पण तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा मात्र ती दिसत नाही. अनेक भक्त स्वामींकडे येत असतात. काही जण केवळ स्वार्थासाठी येतात. त्यांना फक्त धन, यश किंवा फायदा हवा असतो. पण जे निस्वार्थ भावनेने आले त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा झाली. जी व्यक्ती फक्त तुमच्याकडून काहीतरी घेण्यासाठी जवळ येते तिच्यापासून सावध राहा. प्रत्येकाला मदत करा, पण स्वतःचे नुकसान करून नाही. येथे एक उदाहरण आहे. झाड सर्वांना सावली देते, पण काही लोक झाडाची फांदीच तोडतात. म्हणून दयाळू व्हा, पण मूर्ख बनू नका. बाळा, विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. एकदा का विश्वास तुटला की नाते टिकवणे कठीण जाते. खोटे बोलणारी व्यक्ती सुरुवातीला खूप गोड बोलते, पण तिचे खरे रूप नंतर समोर येते. अशा लोकांना तुमच्या योजना, तुमची गुपिते किंवा तुमच्या अडचणी सांगू नका. आज अनेक लोक समोर कौतुक करतात आणि मागे निंदा करतात. अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले. स्वामींच्या भक्तांच्या जीवनात
अनेकदा परीक्षा आल्या, पण ज्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही त्यांना शेवटी यश मिळाले. लक्षात ठेवा, सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तोच शेवटी विजय मिळवून देतो. बाळा, काही लोकांना शांतता अजिबात आवडत नाही. त्यांना सतत कोणाचे ना कोणाचे भांडण लावायचे असते. असा माणूस एका व्यक्तीकडे जाऊन दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे आणि दुसऱ्यांकडे जाऊन पहिल्याबद्दल वाईट बोलले, अशा प्रकारे तो नात्यांमध्ये विष पेरतो. घरात, नात्यात किंवा समाजात शांतता टिकवायची असेल तर अशा लोकांपासून दूर राहा. एक ठिणगी संपूर्ण जंगल जाळू शकते. अगदी त्याचप्रमाणे एक चुकीची अफवा अनेक नातीसुद्धा तोडू शकते. स्वामी नेहमी संयम, शांतता आणि प्रेम यांचा संदेश देतात. त्यामुळे वाद वाढवू नका. शक्य असेल तिथे शांततेचा मार्ग निवडा. आणि 5वा माणूस आहे देव, गुरु आणि चांगल्या मार्गाची थट्टा करणारे लोक. माझ्या लेकरांनो, श्रद्धा ही माणसाची सर्वात मोठी ताकद असते. जेव्हा संपूर्ण जग साथ सोडते तेव्हा श्रद्धाच माणसाला उभे राहण्याची शक्ती देते. काही लोक सतत देवाची थट्टा करतात, भक्तीची खिल्ली उडवतात, चांगल्या विचारांना कमी लेखतात आणि अशा लोकांच्या सहवासामुळे मन विचलित होते. हळूहळू श्रद्धा कमी होते आणि मनात शंका निर्माण होतात. स्वामी म्हणतात की श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी कधीही सोडू नका. संकटे येतील, अडचणी येतील, पण श्रद्धा सोडू नका. रोज काही मिनिटे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून म्हणा. मनाला शांती मिळेल. माझ्या लेकरांनो, चुकीच्या संगतीपासून वाचायचे असेल तर नामस्मरण हा सर्वोत्तम उपाय आहे. ज्या घरात स्वामींचे नाव घेतले जाते तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकाळी उठल्यावर 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करा. मन शांत राहील आणि निर्णय योग्य होतील. चुकीच्या लोकांची ओळख पटू लागेल. माझ्या लेकरांनो, कोणाचाही द्वेष करू नका, पण प्रत्येकाला आपल्या जीवनात किती स्थान द्यायचे हे समजून घ्या. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. स्वार्थी लोकांपासून सावध राहा. खोटारड्यांवर अंधविश्वास ठेवू नका. भांडणे लावणाऱ्यांना महत्त्व देऊ नका आणि श्रद्धेची थट्टा करणाऱ्यांच्या प्रभावाखाली जाऊ नका. चांगल्या लोकांचा सहवास ठेवा. नामस्मरण करा, सत्कर्म करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
श्री स्वामी समर्थ.